हा भाषा गण्या, तुझ्या मामाचा दिल मोठा आहे रे बापू. या शोरूम मधून तुले वाटते ते गाडी उचल. हा, टू व्हीलर नाही, तू फोर व्हीलर उचल, फोर व्हीलर. मामा, माझ्या उजव्या हातावर पादून त्याच हाताने तुमच्या टकल्यावर चपन थापड मारूशा लागत आहे. तुले गाडी नव्हती घेऊन देवाची तर तसा सांगायचा होस मामा, पण एवढी मोठी मजाकबाजी माझ्यासोबत करायचा नव्हेस. अबे तुले गाडीच तर घेऊन देऊन राहिलो मी. घे ना, फोर व्हीलर घे, ट्रक घे. अबे तुले वाटते ते गाडी घे इथून. फक्त 1 लाख रुपयाची बाईक घेऊन दे म्हणलो तर मला इथे खेळण्याच्या दुकानात आणलास. ये खिलोने की कार खरीद के देना चाहता है तू मेरे को? देख भांजे, माझा पोरगा ही तुझ्यासारखा हळूहळू मोठा होत आहे. भले भविष्यात त्यालाही गाडी घेऊन द्या लागल. मग मी तुले कायले गाडी घेऊन देऊ? काऊन, मामा नोयस का माझा? अबे मामा होतं का मीने ठेका धरला का बे तुझा? लहानपणीपासून तुले सड्ड्या लागल्या, कपडे लागले, मामा घेऊन देत आहे. अबे सर्व काही मामालाच घेऊन देवाचा होता तर तुझ्या बापानं तुला पैदा कायले केलं? फक्त मले मामा बनवाले. बाप पे मज्जा टकलू मामा. आऊन नको जाऊ रे. असाच जेव्हा मी लहान होतो तेव्हा दाजीकडे गेलतो. तुझ्या बापाले म्हणलो मी ना का दाजी मला एक गाडी घेऊन द्या. तुझ्या बापानं मला मेल्यातली गाडी घेऊन दिलं. तिच्या ढुंगणाली एक चाबी होती, ते चाबी गरगर फिरवला का ते गाडी सर फिरे. आज अनेक वर्षानंतर माझा बदला पूर्ण झालाय गण्या. त्याच कारणानं तुझी पोरगी माझ्यासोबत लपडे ठेवते मामा. एवढे पैसे वालास पण मोठा चिंगूस आहेस तू. लपडे ठेवते म्हणजे? बरोबर ऐकलास तू. आमच्या 7 महिन्यापासून तुमची पोरगी माझ्यासोबत बोलते. बोलते तर लहानपणीपासून ना, याचा अर्थ असा थोडी का तुझा आणि तिचा काही चालू आहे. तेच सांगत आहो मामा, आमच्या 7 महिन्यापासून बोलते. 9व्या महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल. गण्या, एक गाडी घेवासाठी तू असा केलास मामा. माझ्या मायाचा भाऊ ना तू. नाही कोणाची पण आपल्या बहिणीची तर स्वतःचा होस. तिले गाडीवर बसवलं असतं ना. पोरची बहीण बे, बहीण हो तर मग राखी बांधाले काऊन नाहीये? भाऊ बीजले ओवाळाले काऊन नाहीये? आगीले 15ची राखी बांधलं तरी तू 5 रुपये नाही टाकस आरती मध्ये. देवा जावाची तिकीट नाही देस. भाऊ बीजेला कमसे कम साडी तरी घेऊन देतेस का तू आपल्या बहिणीले? लाल माकवा सारखा उभा आहेस तर तुझ्यासारखा चिंगूस माणूस या जगात नाही मामा. तुझ्या पोरीले चड्डी मीनच घेऊन दिलो. एवढे पैसे कमवून टाकतेस कुठी रे बाई? आजच्या खड्ड्यामध्ये तर खाली आत जाणार आहेस. माझ्या पोरीपासून तू दूर राह गण्या. आता 10 सेकंद आधी निश्चय केलो मी ना मामा. मी आता लग्न करीन तर तुझ्या पोरी सोबतच. तिले माझ्या घरची बायको बनवीन आणि तुले माझ्या घुंगरूवर नाचवीन. आता मले नशेत कोणते काम. ऐकून फुटला असेल तुले घाम. तर मामा लग्नाची तयारी घेऊन येतो मी बारात तुझ्या दारात. गण्या, तू अजून तुझ्या मामाले ओळखलास नाही. या टकल्याला ओळखाचा मला काही इंटरेस्ट नाही. गण्या, विसरू नकोस तू आमच्या गावी आहेस. गावातले 4-5 गुंडे बोलवीन, तुझे हातपाय तोडून तुले घरी वापस पाठवीन. काय सांगतेस मामा? त्या गुंड्याला तू साधे पार्लेजी बिस्किटचे पुढे नाही देऊ सकस. तुझ्या बोलण्यावर कोणते लोक येतील का? पहिली गोष्ट गाडीची. मी आलतो मामा तुझ्याकडे गाडी घेवाले, पण आता माझा विचार बदलला. नेईन पोरगी तुझी आपल्या घराले. आशा, पुढे तिकडे मामा.